जागृत देवस्थानी नवशा गणपती आनंदिली गावामध्ये गंगापूर रोडला इथं केलेला नवस हा पूर्ण होतो, आपल्या इच्छा पूर्ण होतात। मंदिराच्या मागच्या साईडला इकडं आहे बोटिंग वगैरे, तर बोटिंगचे रेट तिथं लिहिलेले आहेत आणि बघू शकता किती गर्दी आहे। Turn left onto Gangapur Road, बारदान then turn फाट्याकडे right. हा इकडनं हा येतो, हा सिबसकडनं रस्ता येतो आणि इथून आपल्याला इकडच्या साईडला जायचं आहे। तर इकडनं आपल्याला खालच्या साईडने जावं लागेल। आपण आज आलोय नवशा गणपतीला आणि नवशा गणपतीचं मंदिर आहे तिकडच्या साईडला। इथं बाहेरच तुम्हाला स्टॉल लावलेले दिसतील। तर ही आहे गोदावरी नदी, ही त्र्यंबकेश्वर कडून येते आणि पुढं पंचवटीला जाते। तर इकडे स्टॉल लावले, इकडे आपल्याला नारळ वगैरे घेता येतात। जागृत देवस्थानी नवशा गणपती आनंदिली गावामध्ये गंगापूर रोडला इथं केलेला नवस हा पूर्ण होतो, आपल्या इच्छा पूर्ण होतात। नवस पूर्ण करण्यासाठी लोक नारळ वाहतात, कुणी तोरण वाहतं, कुणी सत्यनारायण घालतं, कुणी घंटा वाहतं। काय असेल ती इच्छा इथं पूर्ण होते। आणि ते घंटा वगैरे का बांधली जाते? नवस पूर्ण करतात, त्याच्यासाठी पूर्ण होतो म्हणून घंटा बांधतात, आपली इच्छा पूर्ण होते। चला तर आपण नारळ घेतलाय आणि इथं आल्यावरती इथं समोरच सर्वात एक मोठी घंटा आपल्याला बघायला मिळेल, बघू शकता। पण ती वाजवायला इथं काही नाही। त्याच्यानंतर ह्या आहेत पायऱ्या उतरायला आणि पायऱ्याच्या मधोमध मस्त असे झाडं लावलेले आहेत आणि इथं ज्यावेळेस गर्दी राहते त्यावेळेस आपल्या मंदिरात जे दर्शन चाललं असतं ते इथं दिसतं। आणि थोडंसं खाली आल्यावर पण इथं पण मोठमोठ्या घंटा आपल्याला बघायला मिळते। घंटे बांधायचं कारण म्हणजे असं का घंटे बांधल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात। इथे CCTV मध्ये आपण बघू शकता, इथं सर्व आजूबाजूच्या परिसरात काय चालू आहे ते आपल्याला बघायला मिळेल। इकडं पण अशा छोट्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत। तर मंदिराच्या समोरच आपल्याला इथं शंकराजींची मूर्ती दिसेल आणि त्याच्यानंतर इकडं आहे ते मंदिरामध्ये फोटो वगैरे काढायचे बंद आहे, त्याच्यामुळं आपण बाहेरच दर्शन घेतो। इकडच्या साईडला मंदिराच्या प्रदक्षिणा घालता येते। आपल्या महाराष्ट्रामध्ये असे गणपतीचे 9 मंदिर आहेत, तर त्यातलेच आपल्याला इथं ज्या समोर आपल्याला मूर्त्या दिसू राहिल्या त्या प्रत्येक मूर्त्या आणि तिथले गणपतीचे ठिकाणं आहेत, आपण आता बघणार आहे। तर इथं स्टार्टिंगला आहे महाड गणपती रांजणगावचा आणि त्याच्यानंतर आहे विघ्नेश्वर ओझरखेड आणि त्याच्यानंतर चिंतामणी थेऊर, त्याच्यानंतर इथं आहे गिरिजात्मक लेनेंद्रीचा एक गणपती मंदिर आहे आणि तिकडच्या साईडला पण मंदिर आहेत आणि इकडच्या साईडला 1 नंबरला आहे तर मोरेश्वर मोरेगावचं गणपती आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबरला आहे तो सिद्धविनायक सिद्धटेकचा बल्लारेश्वर पालीचा गणपती आहे आणि त्याच्यानंतर वरदविनायक महड गणपती आहे आणि समोर जे आपल्याला दिसतंय तो आहे नवशा गणपती आणि हा नाशिकमध्ये आहे, 300 वर्ष जुना आहे आणि इथे आपल्याला आनंदीबाई आणि मध्ये नवशा गणपती आणि त्याच्या इकडनं राघोजी दादा यांचं फोटो आपल्याला इथं बघायला मिळतील। आणि नवशा गणपती मंदिराची स्थापना ही आहे 1764 मध्येची आहे। मंदिराच्या मागच्या साईडला इकडं आहे बोटिंग वगैरे, तर बोटिंगचे रेट तिथं लिहिलेले आहेत आणि इकडे बघू शकता किती गर्दी आहे। चला तर आपलं दर्शन झालंय, आपण आता परत जाणार आहे। तर आज आम्ही आलो होतो नवशा गणपतीला आणि आपलं दर्शन झालं, आपण आता इथून निघणार आहे।
आणि जी आपण नारळाची टोपली घेतली होती ती आता परत देत आहे.